फायनान्स बिल, वित्त विधेयक. फायनान्स बिल काय आहे, एकदा अप्रोप्रिएशन बिल पास झाल्यानंतर फायनान्स बिल 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आकडा लक्षात ठेवा, 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फायनान्स बिल सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. फायनान्स बिल काय करतं, सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. महत्त्वाची गोष्ट, लोकसभेने पास केल्यानंतर बजेट राज्यसभेकडे येतं. राज्यसभेने 14 दिवसांच्या आत याला पास करायला हवं. जर राज्यसभेने याला 14 दिवसांच्या आत मान्यता नाही दिली तर त्या ठिकाणी ते बिल राज्यसभेला मान्य आहे असं मानलं जातं आणि बिल पास आहे असं मानलं जातं. राज्यसभेला लक्षात ठेवा, मतदानाचा हक्क नाही. मतदानाचा हक्क फक्त कोणाला आहे, लोकसभेला आहे. आणि जेव्हा वित्त विधेयक पास झालं त्या दिवशी आपलं बजेट पूर्ण झालं असं मानलं जातं. राहील लक्षात, हे सोपं आलं लक्षात. परत एकदा स्टेजेस पाहायच्या, एकदा शॉर्टमध्ये इथं आपण लिहिलंय बहुतेक. हां, सगळ्यात पहिलं काय होतं, प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण, ही पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा होता सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. तिसरा टप्पा होता विभागीय समित्यांमार्फत परीक्षण म्हणजे एक्झामिनेशन बाय डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज. चौथा होता अनुदानाच्या मागण्यांवर मतदान. या सगळ्या मागण्या ज्यांच्यावर मतदान झालंय त्यांना एकत्रित करून अप्रोप्रिएशन बिल पास केलं जातं, विनियोजन विधेयक. अप्रोप्रिएशन बिल सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. आणि सगळ्यात शेवटी फायनान्स बिल पास केलं जातं. फायनान्स बिल 75 दिवसांच्या आत पास व्हायला हवं. फायनान्स बिल पास झालं की सरकारची कमाईची बाजू कायदेशीर होते. अप्रोप्रिएशन बिलचा आर्टिकल आहे 114, फायनान्स बिलचा आर्टिकल आहे 117. चालेल लक्षात, हे 6 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत.